दोन भाग आहेत त्याचे। जे गुन्हेगार असतील त्याचा शोध चालू आहे। त्यांनी हे प्रकरण केलं, निघून हत्या केली, त्यांची मानसिकता का बिघडली ही मीडियाने का नाही दाखवलं, दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं। आणि तो त्यांच्या गावातला बैठकीतला विषय आहे। राजकीय हवा जो सामाजिक सलोखा बिघडला असं मला वाटतं यातून। तो त्यांचा गावाचा मुद्दा आहे तो। आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना। ते आज आक्षेप करतो गेल्या 53 दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवलेत। ते धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाही आहे ना, तुम्ही हेच ठरवत आहे ना। तुम्ही त्याची पार्श्वभूमी ती नाही आहे ना। झाला वारकरी संप्रदायात सुद्धा झाला जातीवाद। ज्या लोकांना माहिती नाही त्याला मीडियाद्वारे जातीवाद माहिती झाला। म्हणजे जे संत सामाजिक सलोखा तयार करतात ते सुद्धा तेढ निर्माण होत आहे। राजकीय स्वार्थ हा आमच्या दृष्टीने क्षणिक असतो, तो राजकीय फायदा असतो, तो कायमस्वरूपी राजकीय फायदा नसतो। पण कायमस्वरूपी सलोखा बिघडून या माणसाला कधी समाधान मिळत नसतं। त्यांचा खाजगी विषय आहे। मी सामाजिक स्तरावर तुम्हाला बोलतो, गुन्हेगार नाही आहे धनंजय हे मी 100% सांगू शकतो। आणि पाठीमागं भक्कम उभा आहे आणि पक्षाचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा याची जाणीव आहे की हा जो विषय आहे किती ताणायचा हा ज्याचा त्याचा विषय आहे। 100% जाणीवपूर्वक त्रास दिला। म्हणजे मी काल धनंजयला बोलता बोलता ह्या गोष्टी बोललो की क्षेत्रात इतका त्रास सहन करणारा असता तो मोठा संत झाला असता। त्या आडून तुम्ही आघात करू नका, ते चांगलं नाही। मला सुद्धा याच्यामध्ये असं वाटतं की मीडियाने सहकार्य करून जावखा संत ज्याप्रमाणे समाप्त करतात तसं मीडियाने देखील याच्यात सहकार्य करावं। जातीय सलोखा बिघडू नये याची दक्षता घ्या। यात आव्हान करण्यासारखं काय आहे? फक्त ज्यांच्या हातात माझं फार प्रसिद्ध वाक्य आहे, नेते गुरु आणि वकील चांगलं मिळालं तर माणसाचं कल्याण होतं, माणूस चुकीचं मिळालं तर तुमचं आयुष्य होत असतं। सामाजिक आयुष्य हे चांगल्या नेतृत्वामध्ये आहे।